118 कोटींचा ठेवींचा टप्पा, 1,97,00,000चा नफा, सभासदांना 12% लाभांश. राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा जैन सांस्कृतिक भवन येथे उत्साहात झाली. संस्थेने 118,15,50,393 रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून 120 कोटींच्या ठेवीकडे वाटचाल सुरू आहे. संस्थेला 1,97,36,353 रुपयांचा नफा झाला असून सभासदांना 12% लाभांश देण्यात येणार असल्याचे चेअरमन महावीर पोमाजे यांनी सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील होते. प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष व माजी चेअरमन दादासाहेब पाटील यांची होती. संस्थेचे 4,248 सभासद असून भागभांडवल 3,15,83,700 रुपये, गुंतवणूक 56,04,60,664 रुपये, तर कर्जवाटप 75,30,74,595 रुपये आहे. महावीर पोमाजे यांनी सभासदांची पत वाढवणे, तातडीने कर्जपुरवठा करणे आणि विनम्र सेवा देणे या त्रिसूत्रींमुळे संस्थेला 5 वेळा बँको पुरस्कारासह आदर्श सहकारी संस्था, आदर्श चेअरमन व सचिव पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरीचा कारभार केल्याचेही त्यांनी नमूद केले. दादासाहेब पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीत स्वर्गीय कल्लापण्णा उमडाळे, अण्णासो आलासे, अप्पासो आलासे, अशोक उपाध्ये, बाबूराव गोरे व जिनगोंडा पाटील यांचे योगदान असल्याचे सांगितले. सामान्यांना केंद्रबिंदू मानून पतपुरवठा करत संस्थेने सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रारंभी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन रावसाहेब पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत दादासाहेब पाटील, नोटीस वाचन मॅनेजर संजय गजन्नावर, तर अहवाल वाचन महावीर पोमाजे यांनी केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली. यावेळी रावसाहेब उगारे, विजयकुमार जोंग, जिनगोंडा पाटील, किरण आलासे, धनपाल कोथळी, अण्णासो गुदले, दौलत कांबळे, सुषमा उपाध्ये, आयेशा बागवान, धोंडीराम चौगुले यांच्यासह सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.